मलाइका अरोरा खान शिवाय दबंग हा सिनेमा एवढा मोठा हिट ठरला नसता। दबंग 2 च्या बाबतीत मात्र तिने फक्त निर्मातीच्या खुर्चीतच बसण्यास समाधान मानले असं दिसतंय। पण असं असलं तरी ती आपल्या फॅन्सना सिनेमाच्या माध्यमातून अनेक सरप्राइजेस देणार आहे। पण नक्की कोणती ते पाहूया। अजून फक्त 1 महिना वाट पाहायची आहे। त्यानंतर तुमचा सामना होणार आहे तो चुलबुल पांडेशी। हे तेच पांडेजी आहेत ज्यांनी 2010 साली आपल्या दुश्मनांना फक्त धुवून वाळतच घातलं नव्हतं, तर तुम्हा आम्हाला मनसोक्त हसवलंही होतं। चुलबुल पांडेच्या पुनरागमनामुळे कुणाला आनंद झालेला असो अथवा नसो, पण या मॅडम मात्र प्रचंड खुश आहेत। होय, तीच ती दबंगची मुन्नी बदनाम। आणि का नसावी? या सिनेमाबद्दल संवाद साधून तिच्या नवऱ्याचंही प्रमोशनच होणार आहे। म्हणजेच मक्खी पांडे आता बनणारे दिग्दर्शक। Well, it's been a fantastic journey and we're really looking forward to it. It's just a month away. We're really excited, nervous, and well, it's been super. Not just producing, but this time having him direct the film, and we've been pretty hands-on. So yeah, it's really nerve-wracking, right? या सिनेमाची लीडिंग लेडी सोनाक्षी सिन्हाच आहे, पण सध्या चर्चेत आहे ते करीना कपूरचं मसालेदार आयटम सॉन्ग फेविकॉल। दबंगच्या मुन्नी बदनाम या गाण्यात झड्डू बॉम्बचा वापर करण्यात आला होता, तर या गाण्यात वापरलं जाणारे फेविकॉल या गाण्याबाबत सध्या उलट-सुलट चर्चा ऐकू येत आहेत। मग ते करीनाच्या कपड्यांबद्दल असो किंवा मग डान्सिंग बद्दल। चला ऐकूयात याबाबत मुन्नीला नक्की काय सांगायचंय ते। She's looking fantastic. She's never looked so good, and we're really happy to have her part of our film, and we're really grateful that Kareena could be part of our film purely because she's somebody that we really adore. She's family for us, and she being part of our film just adds that much more value to it. मुन्नीनं करीनाच्या या गाण्याला 10 पैकी 10 मार्क दिलेत। आता सगळी जबाबदारी तिच्यावर आहे। तिथे दबंग 2चं ग्रँड लॉन्चिंग करण्याचे प्रयत्नही सुरू झालेत। बातम्या तर अशाही आल्यात की या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला करीना, मलाइका आणि सोनाक्षी परफॉर्म करणार आहेत। असं असलं तरी ही मुन्नीला ही गोष्ट तुर्तास गुलदस्त्यातच ठेवायची आहे। I really wish I could answer those questions because right now it's all in the creative stages, as in we're still working on what we want to do. चला, काही हरकत नाही। जिथे इतकी सरप्राइजेस मिळतात तिथे अजून एक सही। आता फॅन्स फक्त त्या व्यक्तीची वाट पाहतायत ज्याचं नाव आहे चुलबुल पांडे। आशा आहे की पांडेजी त्यांच्या फॅन्सना निराश करणार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी। रश या सिनेमानंतर नेहा धुपियाची गाडी थोडी स्लो होईल असं वाटलं होतं, पण चक्क तिच्या गाडीने गिअर टाकलाय। कारण अजून एका मोठ्या सिनेमात तिची वर्णी लागली आहे। नक्की कोणता या सिनेमा आणि त्यात ती कुणासोबत काम करताना दिसणार आहे ते पाहूया। रश हा सिनेमा कुणाला जास्त इम्प्रेस करू शकला नाही, पण त्याची नेहा धुपियाला काही काळजी वाटत नाहीये। कारण नेहाकडे सध्या 101 सिनेमा आहेत, ज्यातला एक सिनेमा आहे करण जोहर कॅम्पचा उंगली, जो रेंझेल डिसिल्वा दिग्दर्शित करणार आहे। Some part of Renzel's film. It's called Ungli. I'm shooting for that currently, and I'm quite excited about it. उंगली या सिनेमात इम्रान हाशमी आणि संजय दत्त हे नेहा सोबत काम करताना दिसतील, तर रणदीप हुडा देखील या सिनेमाबाबत फारच एक्साइटेड आहे। नेहा सोबत या सिनेमाचा ग्लॅमर कोशण कंगना राणावतही वाढवणार आहे। रशमध्ये नेहाच्या अपोजिट इम्रान हाशमी होता, तर उंगली या सिनेमात ती रणदीप सोबत काम करताना दिसेल। Well, I just finished a Punjabi film with Jimmy Shergill, and it's a really fun film. It's my first Punjabi film, and it's really nice to go back and shoot for a film or a language that you or a place you belong to. It's very special. I'm also starting a comedy film at the end of Jan, so I look forward to that. उंगली या सिनेमाशिवाय नेहा एका पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतही काम करतेय। या सिनेमाचं नाव आहे रंगीले, ज्याचं शूटिंग नुकतंच संपलंय। सध्या तरी नेहासाठी सगळ्यात मोठा सिनेमा उंगली हाच आहे, कारण या सिनेमामुळे तिची करणच्या कॅम्पमध्ये एंट्री झाली आहे। म्हणजेच नेहाची 5ही बोटं सध्या तुपात आहेत असंच म्हणायला हवं।